हिंदू धर्मात पवित्र, शुभ आणि धार्मिक विधींमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे दुर्वा हे गवत विरारमध्ये चक्क गटाराच्या पाण्यावर उगवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकारामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून देवाला अर्पण केला जाणारा दुर्वा खरोखरच शुद्ध आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे। विरार पूर्वेकडील 90 फीट रोड मनवेलपाडा परिसरातील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात दुर्वा गवताची शेती केली जात असल्याचे दिसून आले आहे। मात्र या शेतीसाठी स्वच्छ पाण्याच्या ऐवजी गटारातील दूषित पाण्याचा वापर होत असल्याचं स्पष्ट झालंय। संबंधित व्यावसायिकांनी गटारामध्ये मोटार टाकून तेथील पाणी थेट दुर्वा गवतावर फवारले जात असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतोय। दुर्वा गवताला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे। विशेषतः भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। दुर्वा पवित्रता, शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे देवाच्या चरणी अर्पण केला जाणारा दुर्वा शुद्ध आणि स्वच्छ असणे आवश्यक असते। मात्र गटाराच्या पाण्यावर उगवलेला दुर्वा बाजारात विक्रीसाठी येत असल्यास तो भाविकांच्या श्रद्धेशी केलेला गंभीर विश्वासघात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या प्रकारामुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत तर सार्वजनिक आरोग्याचाही मोठा प्रश्न निर्माण होतो आहे। गटाराच्या पाण्यामुळे दूषित झालेले गवत हाताळताना किंवा देवाला अर्पण करताना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो अशी भीतीही यावेळी व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात या पद्धतीने शेती होत असल्याने परिसरात गटाराच्या पाण्याची फवारणी होऊन वातावरण अधिकच अस्वच्छ बनले आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, तसेच धार्मिक उपयोगासाठी विकल्या जाणाऱ्या वस्तूंची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून जोर धरत आहे।